विजय वडेट्टीवार बोलत होते। मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, उद्धव ठाकरेंची 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। आता उद्धव ठाकरे देखील पत्रकार परिषद घेत आहेत। 4 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे। खरं तर रविवारी ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा सीजेपी साठी आणि या नीट परीक्षेच्या आंदोलनासंदर्भात काढण्यात येणार होता आणि त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आता काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची लाईव्ह पत्रकार परिषद एनडीटीव्ही मराठीवर आपल्याला पाहता येईल। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, उद्धव ठाकरेंची 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात हे बघावं लागणार आहे, कारण उद्याचा मोर्चा होता, त्या मोर्चाची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली होती। आता त्या मोर्चाबाबत ते नेमकी आपली काय भूमिका घेतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी तासाभरातच उद्धव ठाकरे यांची 4 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। विद्यार्थी आंदोलनाचा पार्श्वभूमीवरती, नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधू एकत्र आले होते आणि मुंबईतही मोर्चा काढण्यात आला होता। त्यात आदित्य ठाकरे असतील, अमित ठाकरे देखील सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मात्र आता मातोश्रीवर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। देवेंद्र, काय अधिकची माहिती आपल्याकडे? तन्मय, आपल्याला माहिती आहे की महिन्याभरापासून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती तरुणांकडून केली जात होती आणि गेल्या काही दिवसापासून ठाकरे बंधू देखील या सगळ्या लढ्यामध्ये उतरले होते। आपण बघितलं आहे की 2-3 दिवसापासून ठाकरे बंधू देखील आक्रमक पवित्रा घेतला होता आणि सातत्याने आंदोलन करून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला जात होता। अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे आणि आता 4 वाजता या सगळ्याबाबत सविस्तर भूमिका जी आहे ती उद्धव ठाकरे यांच्या वतीने व्यक्त केली जाणार आहे। मातोश्री इथे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद होईल आणि त्या ठिकाणी उद्धव ठाकरे जे आहेत ते सविस्तर आपली भूमिका मांडतील। उद्या देखील ठाकरे बंधूंनी या सगळ्या मुद्द्याला घेऊन मुंबईमध्ये मोठ्या मोर्चाचं आयोजन केलं होतं आणि तत्पूर्वी आपण बघतोय की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात हे आपल्याला पाहावं लागेल। गेल्या 2 ते 3 दिवसापासून सातत्याने आपण बघतोय की शिवाजी पार्क मैदानामध्ये ठाकरेंच्या वतीने आंदोलनं करण्यात येत होती आणि सरकारला टाकावून इशारा देण्यात येत होता। या सगळ्या मुद्द्यावरती अभिजित दिपके यांच्या सोबत उद्धव ठाकरे यांनी हे सगळं आंदोलन देखील पुकारलं होतं। अभिजित दिपके यांना समर्थन देखील दिलं होतं। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्यानंतर आता उद्धव ठाकरे जे आहेत ते 4 वाजता त्यांची सविस्तर भूमिका जी आहे मातोश्री निवासस्थानी स्पष्ट करतील। अगदी देवेंद्र, ठाकरे आंदोलन मागे घेण्याची देखील शक्यता त्याचमुळे निर्माण झाली आहे। धन्यवाद देवेंद्र, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स देखील जाणून घेत राहू। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। मोठ्या संख्येनं आंदोलक जंतर मंतरवरती गेल्या 36 दिवसापासून बसल्याचं पाहायला मिळत होतं। एकीकडे सोनम वांगचुक यांनी देखील 26 दिवस उपोषण केलं होतं, त्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं। अखेर दिपके आणि सीजेपी अर्थात कॉकरोच जनता पार्टीचं जंतर मंतरवर आंदोलन सुरूच होतं, ते आता त्याला यश येताना पाहायला मिळालंय। आंदोलनाच्या 27व्या दिवशी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय आणि त्यानंतर दिपके यांनी प्रतिक्रिया सुद्धा दिलेली आहे। आज भारतामध्ये क्रांती झाल्याचा दिपके म्हणालेले आहेत।